तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघत असाल, इकडे शिड्यांवरती सलमान खान बसला होता वॉन्टेड मूवीच्या सीन मध्ये. आणि इकडे तुम्ही समोरून थोडा गेट बघत असले की नाही टाके येत होते. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बँड्रा फोर्ट. तर आज आपण करणार आहोत बँड्रा फोर्ट कव्हर. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बांद्रा इकडे, आणि बांद्राला आज आपण भेट देणार आहोत. बांद्रातील फोर्ट म्हणजे बांद्रातील किल्ला, कारण की असं मानलं जातं की हा मुंबईतला सगळ्यात सुंदर असा किल्ला आहे. आणि खरंच खूप नयनरम्य असा किल्ला आहे. म्हणजे समोरच असा समुद्र लाभलेला हा किल्ला, आणि खूपच बघायला इतकं भारी वाटतंय. नंतर वाव, म्हणजे खूपच भारी वाटतंय. म्हणजे तुम्ही बघू शकता की मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते, म्हणजे चारी बाजूला समुद्र, त्यातून म्हणजे इकडे ते म्हणजे खूपच भारी वाटतं बघायला, खूप भारी वाटतंय. वाव यार, खूपच भारी. आल्यानंतर खूप फोटोचा मोह होता आणि तो आवरत नव्हता, त्यामुळे दोघांनी खूप फोटो काढलेत. आणि आता आपण होतो त्या स्पॉटवर. वाव मित्रांनो, हा मुंबईतला खरंच खूप म्हणजे सुंदर असा किल्ला मला वाटतोय, कारण की किती सुंदरता इकडे. वाव, म्हणजे मी मुंबईत राहूनही कधी इकडे कधीच आलो नव्हतं बँड्राला. म्हणजे शाहरुखचं घर वगैरे मी बघितलं होतं, पण ह्या साईडला बँड्राचा किल्ला मी कधीच बघितला नव्हता. वाव, म्हणजे ज्या पद्धतीने हे स्पॉट उभे केलेत, म्हणजे तुम्ही बघा, क्या बात आहे यार, एक नंबर. खरं तर इकडे आल्यावरती फोटोच काढावेसे वाटतात, पण आता बरेचसे फोटो आम्ही काढलेले आहेत. आणि मित्रांनो, इकडे प्रचंड अशा वेगात असा वारा येतोय, त्यामुळे त्या वाऱ्यामुळे मला माहिती ना साऊंड क्वालिटी कशी येते वगैरे. तर प्लीज जरा साऊंड क्वालिटी जरा खराब आली तर प्लीज समजून घ्या मला, प्लीज. कारण की इकडे समुद्रामुळे इकडे खूपच वारा सुटलाय. तर इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो, क्या बात आहे यार. बँड्राचा जावई व्हायला आवडेल मला. कोण आहे तर मला प्लीज. मित्रांनो, तुम्ही इकडे बघत असाल, आता इकडे ग्रीन पडदा आहे, पण इकडे शिड्यांच्या जागी पहिली वॉन्टेड मूवी जिकडे सलमान खान यांचा जो चित्रपट त्याचे सीन इकडे शूट झालेला होता. सलमान खान याच्या मित्रासोबत बसलेला होता आणि समोर गेट बंद 80% आली होती. तर हाच तो सीन इकडे चित्रित झाला होता. तर तो हा सीन आहे इकडचा. आणि इकडे समोरचं तुम्ही दृश्य बघू शकता की समुद्र व समोर बँड्रा सिलिंग आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आलेलो आहोत बँड्रा फोर्ट जवळ. बघत असेल आवाज येत नसेल, कारण की प्रचंड इतकी हवा चालू आहे. आईच्या गावात, आई शपथ, लोक बिंदास बसले. यार माझी तर फाटली इकडे. मला असं वाटतं की आपण आता पुढे जायची जोखीम घेऊ नये. पाण्याचा अंदाज कधी लागत नाही, शपथ. पण एक भारी वाटतंय, मस्त मजा आली. खूप पीसफुली जागा आहे आणि आवडलं मला बँड्रा. आय लव्ह इट. नक्कीच मित्रांनो इकडे या.
तर मी आतापर्यंत तुम्हाला दाखवत होतो बँड्रा फोर्ट, जिकडे सलमान खानची शूटिंग झाली वॉन्टेड मूवीची, तो सीन सुद्धा दाखवला. आणि खाली गेलो होतो बरेचसा, आणि समुद्राच्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की जास्ती जवळ जाऊ नये समुद्राच्या, आणि पाण्याचा अंदाज कधी येत. तुमच्यासाठी गेलो ऍक्च्युली, माझी इच्छा नव्हती जायची, पण मी तुमच्यासाठी गेलो आणि ते विहंगमय दृश्य बघितलं. ऍक्च्युली मी इकडे पहिल्यांदा आलो आणि मला खूप आवडला हा बँड्रा फोर्ट. आणि बँड्रा सारखी हिरवळ मी कुठेच बघितली नव्हती. अशी हिरवळ मी पुण्यात सुद्धा बघितली नव्हती. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मी पुन्हा एकदा या बँड्रा फोर्टला भेट देणार, कारण की मला प्रचंड म्हणजे प्रचंड ही जागा आवडली. खूप पीसफुली आणि खूप सुंदर आहे आणि खूप भारी वाटलं मला. मी परत परत येणार इकडे. तर मित्रांनो, तुम्हाला जर बँड्रा हा फोर्ट बघायचा असेल तर तुम्ही बँड्रा स्टेशनला उतरून शेअर रिक्षा करून तुम्हाला पर पर्सन 30 रुपये पडू शकतात. इकडे तुम्ही बघू शकता की ताजलँड नावाचं एक 75 असं एक हॉटेल आहे, मोठं 5 स्टार. त्याच्या समोरच हे बँड्रा फोर्ट हा किल्ला आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता, रिक्षा तुम्हाला इकडे सोडेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपली पूर्ण बँड्रा टूर कव्हर झालेली आहे. आज आपण सगळं दाखवलेलं आहे. म्हणजे मला जायचं होतं नाताळच्या निमित्ताने माउंट मेरी चर्च, परत बँड्रा फोर्ट बघायचा होता. तेच निमित्त साधून आपलं, ज्याला मी आयडल म्हणतो, शाहरुख खानाचं घर बघण्यात आलं. तर पुन्हा एकदा माझ्या सगळ्या सबस्क्रायबरांना ह्या नाताळच्या मनपूर्वक शुभेच्छा. मेरी क्रिसमस. आणि येणारे वर्ष तुम्हाला खूप भरभराटीचं खूप आनंदही जावं अशी मी सदिच्छा करतो. आणि असंच तुमचं प्रेम कायम टिकून ठेवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि असं आपलं कुटुंब वाढू दे नवीन वर्षातसुद्धा. तरी इच्छा व्यक्त करतो आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.